नमस्कार. आज आपण एका पेशंटच्या केसबद्दल बोलूया. एक मुलगी जिचं वय साधारण एक 27-28 वर्ष होतं. ही माझ्याकडे 6 महिन्यापूर्वी दाखवायला आलेली. तिला चेहऱ्यावर एकदम तीव्र अशा करंट शॉक लागल्यासारख्या वेदना व्हायच्या आणि या साधारण 1 ते 2 वर्षापासून हळू-हळू वाढत चाललेलं आहे. तिने भरपूर लोकांना कन्सल्ट केलेलं. ती चेन्नईला राहायची सुरुवातीला कामानिमित्ताने. तिने बऱ्याच लोकांना तिथे कन्सल्ट केलेलं. हिला आधी डेंटल प्रॉब्लेम डायग्नोज केलेला. त्याच्यानंतर त्या न्यूरोलॉजिस्टनी तिला ट्रायजेमायनल न्यूरॅल्जिया आहे हे बरोबर निदान केलेलं. न्यूरॅल्जिया म्हणजे चेहऱ्याच्या नसेवर एक रक्तवाहिनी प्रेशर देत असते आणि त्याच्यामुळे ॲबनॉर्मल करंट लाईक सेन्सेशन आपल्या चेहऱ्याच्या एका हाफवर वारंवार होत राहतात. तिला काही गोळ्या सुरू केल्या त्यांनी. काही दिवस तिचे चांगले गेले. गोळ्यांनी तिचं पेन कमी व्हायचं किंवा मेंटेन राहायचं. पण हळूहळू जशी गोळ्यांची सवय व्हायला लागली तिला, तसं तिचं पेन गोळ्यांनी कमी व्हायला बंद झालं. मग तिच्या गोळ्यांचा डोस वाढवावा लागला. 1च्या नंतर 2, 3, 4 असं करत ती 5-6 गोळ्या फुल डोसमध्ये घेत होती. झोपेच्या गोळ्या घेत होती कारण की तिला दुखण्यामुळे झोपही लागेना. तिने मला सांगितलं आल्यावर की तिच्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफवर या पेनचा इतका सिव्हिअर इम्पॅक्ट झाला आहे की तिला ऑलमोस्ट जॉब सोडायची वेळ आली. त्याच्यामुळे ती चेन्नईवरून मुंबईला फ्लाय करून आली कारण की तिचे आई-वडील मुंबईला राहायचे. आणि तेव्हा ती माझ्याकडे आली जेव्हा ती ऑलरेडी 5 ते 6 गोळ्या कंटिन्युअस घेत होती साधारण एक 4 ते 5 महिन्यापासून. जेव्हा आम्ही तिला पूर्ण एक्झामिन केलं आणि तिचा मेंदूचा MRI बघितला, तेव्हा त्याच्यामुळे आम्हाला असं आढळलं की तिच्या ट्रायजेमिनल किंवा फिफ्थ नर्व असते, जी चेहऱ्याकडे जाते, तिच्यावर एक रक्तवाहिनीचं लूप झालेलं आणि ते लूप त्या नसेला कॉम्प्रेस करत होतं. तर मी तिला सजेस्ट केलं कारण की तिचं वय कमी होतं. त्याच्यामुळे बाकी कुठलेही इतर पर्याय न सिलेक्ट करता डायरेक्ट ऑपरेशनला जावं. ट्रायजेमायनल न्यूरॅल्जियामध्ये ऑपरेशन हे एक डेफिनेटिव्ह ट्रीटमेंट असते. या ऑपरेशनचं नाव MVD किंवा मायक्रो व्हॅस्क्युलर डिकॉम्प्रेशन ऑफ द ट्रायजेमायनल नर्व असं आपण म्हणतो. याच्यात आपण असं करतो की कानाच्या मागे एक छोटंसं चिरा देऊन तिथून आपण कवटीचा एक छोटा भाग काढून मेंदूच्या आतमध्ये जातो. तिथे छोटा मेंदू सुरुवातीला आपल्याला दिसतो, ज्याला आपण सेरिबेलम असं म्हणतो. छोटा मेंदू बाजूला केला की पुढे ब्रेन स्टेम हे आपल्याला दिसतं आणि ब्रेन स्टेममधून ही ट्रायजेमायनल किंवा फिफ्थ नर्व बाहेर पडत असते. ती नस आपल्याला शोधावी लागते आणि ती रक्तवाहिनी जी त्या नसेला चिकटून असते ती आणि ती नस हे दोन आपण बाजूला करतो. त्याच्यातले ॲडहेजन्स किंवा जो चिकटपणा झालेला असतो ते तोडतो आणि त्या दोघेही गोष्टी बाजूला करतो. पुन्हा ती रक्तवाहिनी त्या नसेला चिटकू नये म्हणून एकदा ते बाजूला केल्याने त्या दोघांमध्ये एक टेफ्लॉन पॅच म्हणजे एक चादर हे आपण टाकतो, जेणेकरून रक्तवाहिनीचे पल्सेशन नसेला पुन्हा लागू नये. हे जसं होतं तसं दुसऱ्या दिवशी त्या पेशंटचा 90% पेन गायब होतं. या मुलीच्या केसमध्ये देखील सुद्धा ऑपरेशन केल्या दुसऱ्या दिवशीपासून आम्ही तिला फक्त 6च्या ऐवजी फक्त 1च गोळी सुरू ठेवली आणि ऑपरेशननंतर तिला अजिबात पेन एकदाही जाणवलं नाही. ऑपरेशननंतर साधारण 1 ते 1.5 महिन्यामध्ये आम्ही तिची ती एक गोळी देखील बंद केली. आज आता ऑपरेशनला तिचे साधारण 5 ते 6 महिने झाले आणि ती एकही गोळी घेत नाही आहे. ती पूर्णपणे पेन फ्री आहे आणि तिचं नॉर्मल लाईफ जगते. सांगायचं तात्पर्य हे की ट्रायजेमायनल न्यूरॅल्जिया जर प्रोग्रेसिव्ह असेल आणि औषधांवर कंट्रोल होत नसेल तर ऑपरेशन हे त्याला एक डेफिनेटिव्ह ट्रीटमेंट आहे, जेणेकरून तुम्ही पूर्णपणे या रोगातून मुक्त होऊ शकता. म्हणून ट्रायजेमायनल न्यूरॅल्जियाला घाबरायची अजिबात गरज नाही. जर तुमच्या ओळखीच्यांमध्ये कोणाला हा आजार डायग्नोज झाला असेल आणि त्यांचा पेन असंही होत असेल तर नक्कीच तुम्ही तुमच्या जवळच्या न्यूरोसर्जनला कन्सल्ट करून या ऑपरेशनबद्दल माहिती घ्या. थँक्यू.